आपले कोच पण नक्की येणार आहेत. मी त्यांना बोलवलं आहे. ठीक 11 वाजता कोच येतील. 11? हा, सकाळी लवकर कोण उठेल? आरामात चहा पाणी नाश्ता करून करूया कोचिंग. ए जठ्या, सकाळी 11 वाजता किती ऊन असतं माहितीये तुला? सगळ्यांना उन्हात कोचिंग देणार आहे? बापूजी, आपल्याला ऊन नाही लागणार. तो कोच इथे कंपाऊंड मध्ये उभा राहील, आपण आपल्या बाल्कनी मध्ये उभा राहायचं सावलीत, आणि कोच तिथून आपल्याला कॅच प्रॅक्टिस देत बसेल. शेठाणीजी, मी कोणत्या बाल्कनी मध्ये जायची? तुम्ही काळजी करू नका, तुमच्यासाठी कोणती पण बाल्कनी रिकामी करू. थँक्यू हा शेठाणीजी. जा, मला खेळायचंच नाही. नाही, मला खेळायचंच नाही. जा, नाही खेळणार मी. बापूजी. ओके, सॉरी बापूजी, सॉरी. ठीक आहे, तुम्हाला उन्हाचा त्रास आहे. मी कोचला सकाळी 5 वाजता बोलावतो. ठीक आहे? अंधारामध्ये कोचिंग देणारच का सगळ्यांना? मग तुम्हीच सांगा बापूजी, किती वाजता बोलावू कोचला? 8 वाजता. ठीक आहे, बोलावतो बापूजी, बोलावतो. तर मी आत्माराम तुकाराम भिडे, गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी असं जाहीर करतो की हे आजचं GPL3चं सिलेक्शन संपन्न झालं. लिसन गाईज, आता सगळे प्लेयर्स 1 बाय 1 3 बॉल टाकणार. सगळ्या प्लेयर्सचा फोकस यावर असायला हवा आणि प्रत्येक बॉल स्टंप वर यायला हवा. ठीक आहे? गुड बॉलिंग टापो, गुड बॉलिंग. ए जेठ्या. हो बापूजी. काय झालं? कोच आला नाही बापूजी. शेठजी, आपला कोच अजून आला का नाही? शेठजी, आधी माहित असतं तर नाश्ता करूनच आलो असतो ना. पण हंस, तुम्ही नाश्ता तर करूनच आलात ना? म्हणजे थोडं जरा आणखी जास्त करून आलो. 5 आलू पराठे खाल्लेत तुम्ही. काय 5 आलू पराठे तर गोली खातो कोमल. असं काय बोलतेस तू सगळ्यांच्या समोर? आले कोच आले. कुठे आहेत रे? कुठे आहेत? कुठे आहेत रे? आपले कोच नाही, तारक अंकलचे कोच आले. अरे जेठा भाऊ, आणि त्यांची प्रॅक्टिस पण सुरू झाली आहे. हो. अरे बापरे, आता हे माताजी, म्हणजे मेहता साहेबांची टीम पॅट्रिक्स मध्ये आपल्या पुढे निघून गेली. कदाचित हे मेहता साहेबांचं कारस्थान तर नाही ना? कसलं कारस्थान? बापूजी, बहुधा त्यांनी आपल्या नावाने आपल्याच कोचना फोन करून लेट यायला तर नाही सांगितलं? नाही, असं थोडीच आहे. नाही, टप्पूचे पप्पा, मेहता साहेब असं नाही करणार. मेहता साहेब जिंकण्यासाठी काही करू शकतात.